तर गाईज कृष्णा, मी आणि ओम आम्ही चाललेलो आहे पोहायला. तर आम्ही तिघं चाललेलो आहे ना विहिरीवरती. आणि दिदी ना पाणी भरतीये, त्याच्यामुळे दिदी काही आलेलं नाही. पण दिदी लय वाटलं. हे पाहू शकता माझ्या डबड. तर गाईज आर्चीला पोहता येतं म्हणून आर्चीला एकदम पाणी खाली होतं, त्याच्यात पोहत होती. साक्षीला पोहता येत नाही म्हणून डबडं बांधून वरच्यावर पोहणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही पोहायला चाललेलो आहे. आता विहिरीचं पाणी किती खाली किती नाही काय माहिती. हे पाहू शकता विहिरीतलं पाणी एवढं वर आहे, पण याच्यात पूर्ण कांद्याची पात गेलेली आहे, कारण इथं वावरात कांदा काढलेले. आता आम्ही जाणार पोहायला. पाहू शकता विहीर किती मोठी, एवढी मोठी विहीर आहे पाहू शकता तुम्ही. आता चला आता ओम आहे ना ह्या पिशवी आणलेली ओमनी, आणि यांनी ना ओम सगळी कांद्याची पात काढणार आहे. तर पाहू शकता मित्रांनो ओमनी दगड घेतलेला आहे आणि याच्यात पहिला टाकायचा आहे. म्हणजे असं म्हणतात का पहिला विहिरीत दगड टाकायचा मग पोहायला जायचं. साफसूप असं जरा बाजूला पळत. चला आता मी ना पोहायला जाणार आहे. मला खूप भीती वाटते आता काय होईल. मी जवळजवळ 1 ते 2 वर्षांनंतर पोहते, कारण की फर्स्ट इयरला होते ना तेव्हा पोहायला शिकले होते. फर्स्ट इयरला असताना मी पोहायला शिकले होते, पण आता मला ना खूप दिवस झाले पोहले. हे पाहू शकता ओम विहिरीत गेलेला आहे. आता सगळा कचरा वगैरे ना साफ करतोय. आता परशेली उडी मारली आईच्या गावात. माऊली सकाळी मला आशीर्वाद द्या, मी आता पोहायला जाणार आहे. एवढी मोठी वर झाली मग पोहताय ना. ओके जरा ठेवलेलं आहे माया जरा थोडं सुरक्षेसाठी. माया अजून पेपर नाही झालं. निघ ना गेला तिथं. ए